आता आपण गव्हाच्या शेवयांची खीर बनवणार आहोत। आज गुरुपौर्णिमा आहे, तर खीर देवाला प्रसाद करायचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त। तर पहिली ही शेवया मी काढून घेतली। आता 2 हाताने बारीक चोरलेले आहे, कारण शिजायला ते बरं पडतं बारीक झाल्यानंतर, म्हणून दोन्ही हाताने मी चुरून घेतलेले आहेत। थोडे लांब लांब होत्या काड्या, त्याच्याचे मी छोट्या चुरून घेतलेल्या आहे आणि आता ते मी तुपामध्ये फ्राय करून घेते। 1 चमच जसं आवडीनुसार तुम्हाला 1 चमच 2 चमच जशी शेवया असतील तशी मी 1 चमच तूप घेतला, त्याच्यामध्ये ते आता फ्राय करणार। ब्राऊन कलर थोडं त्या भाजलेल्याच असतात, पण तरी पण तुपामध्ये थोडा ब्राऊन अजून कलर केला ना छान लागतात टेस्टी। हे टाकूया आपण, थोडे पुन्हा तुपामध्ये फ्राय करून घ्यायच्या। थोडासा कलर चेंज झाला। वेलची टाकलेली आहे, वेलची पूड, त्याच्यानंतर पुन्हा फ्राय करून घेऊया आणि आता आपण दूध टाकूया। फ्राय करून झालेले आहेत, ब्राऊन कलर झालेला आहे आणि आता मी 1 लिटर जवळजवळ दूध होतं, त्याच्यातलं पावणा लिटर मी दूध टाकणार आहे। एकदम घट्ट नाही बनवणार आहे, थोडी पातळच छान वाटते ही। दूध आटवायचं आहे मला अजून, आणि हे हलवून थोडं दूध आटवायचं, पुन्हा मी टाकणार आहे दूध। आणि आता बदाम घेऊया, काजू घेऊया, मनुका घेऊया। 5-6 बदाम घेतले, 5 काजू घेतले, थोड्या मनुका घेतल्या खिरीसाठी। आता याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत। पूर्ण तुकडे झालेले आहेत। हे बघा, आता आपण खिरीमध्ये टाकूया। वेलची पूड पण टाकली मी पुन्हा। थोडी घट्ट झालेली आहे, तर पुन्हा दूध घेणार आहे मी। मस्त खमंग सुटलेला आहे। मनुका नंतर टाकलेले आहेत, कारण जास्त शिजतील त्या, फुगल्या जातील, म्हणून त्या मी नंतर टाकत आहे। त्यांना जास्त शिजवायची नाही आहे। अशी आपली शेवयांची खीर झाली बघा, मस्त दिसते, छान मस्त घट्ट झालेली आहे आणि पातळसुद्धा आहे, जास्त घट्टसुद्धा नाही, पातळसुद्धा नाही, आणि खायलासुद्धा टेस्टी लागते। बघा एकदा करून, छान आपली खीर तयार झालेली आहे, पूर्णपणे शिजली, तयार आहे। चला आता वाटीमध्ये काढूया आपण आणि पहिला देवाला नैवेद्य दाखवूया। खीर आपली तयार आहे बघा, किती छान मस्त दिसते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते, पण दूध खूप आटवायचं ते। चला तर आता मग देवाला पहिलं दाखवूया आणि मग आपण खाऊया। आज गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे मला प्रसाद करायचा होता गुरूंना, स्वामींना।